श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण ना स्वतः 1%ही कष्ट करत नाही, पण अपयश आलं की लगेच माझं नशीबच वाईट आहे म्हणून देवाला किंवा नशिबाला दोष देत बसतो. पण जेव्हा स्वामी समर्थांनी एका आळशी माणसाला कष्टाची खरी किंमत दाखवून दिली ना, तेव्हा त्याचे डोळे कसे उघडले ते नक्की बघा. गोष्ट आहे एका बबन नावाच्या आळशी तरुणाची. बबन दिवसभर पारावर बसून गप्पा मारायचा, कोणतेच काम करायचं नाही. पण त्याच्याकडे खायला पैसे नसले की तो रडायचा, माझ्या नशिबातच गरिबी लिहिली आहे, देवाने माझ्यावर अन्याय केला आहे. एकदा तो आपली तक्रार घेऊन चक्क अक्कलकोटला पोहोचला. बबन स्वामींसमोर रडत म्हणाला, स्वामी, मी रोज तुमची पूजा करतो, तरी माझ्या संसाराचा गाडा चालत नाही आहे. माझं नशीबच खराब आहे. तुम्ही काहीतरी चमत्कार करा आणि माझं नशीब बदला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि मठातल्या मातीकडे हात दाखवत म्हणाले, पोरा, ह्या मातीत हात टाक आणि आत्ताच्या आत्ता मला आंबे तोडून दे. बबन चक्रावला आणि म्हणाला, स्वामी, इथे तर फक्त माती आहे, मी आंबा कसा तोडू? आधी झाड लावावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल, तेव्हा कुठे आंबे येतील ना. स्वामी कडक आवाजात गरजले, पोरा, जर मातीत आंब्याची कोय पेरल्याशिवाय तुला आंबा मिळत नाही, तर आयुष्यात कष्टाचं बी न पेरता तुला सुखाचं फळ कसं मिळेल? तू शेतात घाम गाळत नाहीस, कोणतं काम करत नाही, आणि वर नशिबाला आणि देवाला दोष देतोस. निसर्गाचा नियम आहे, जे पेरशील तेच उगवेल. हातावर हात धरून बसणाऱ्याला देवसुद्धा मदत करत नाही. नशीब बदलायचं असेल तर आधी आळस सोड आणि कष्टाला सुरुवात कर. बबनला आपली चूक समजली. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? पहिलं म्हणजे कष्टावर विश्वास ठेवा. बसून राहिल्याने तुमचं नशीब बदलत नाही, तुमचे कष्टच तुमचं नशीब घडवतात. आणि दुसरं म्हणजे देवाला दोष देऊ नका. देव फक्त मार्ग दाखवतो, पण चालण्याचे कष्ट तुम्हाला स्वतःलाच घ्यावे लागतात. म्हणून मित्रांनो, नशिबाला दोष न देता कष्टावर विश्वास ठेवा. आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.